आणि आता शेतकऱ्यांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी आहे। येत्या 4 ते 5 दिवसात कर्जमाफी करणार असा दावा कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी केलाय। तुम्ही गेले 7-8 महिने दावा करत होता 30 जून पर्यंत कर्जमाफी करू, आता 5 जुलै आला, उद्या कर्जमाफी करणार आहे का? तुम्ही काल बोलला होता की 5 जुलै पर्यंत आम्ही कर्जमाफी करणार आहे। निश्चित प्रकारे आमचं ते टार्गेट आहे, परंतु शेवटी आपल्याला माहिती आहे की कुठली एखादी योजना किंवा आपण एखादी कर्ज निर्णय घेतल्यानंतर त्यामध्ये काही घटकांचा समावेश आपल्याला माहिती आहे की यामध्ये थोड्या आम्हाला आपल्या विधानसभेमध्ये जे आता पावसाळी अधिवेशन चालू आहे त्यामध्ये जे आपल्याला पुरवणी बजेट आहे त्यामध्ये त्याची रक्कम आहे आणि ते पुरवणी बजेट मंजूर झाल्यानंतर राज्यपाल महोदयांची त्याला सही घ्यावी लागते आणि त्यानंतर ती प्रक्रिया पुढची सुरू होईल। परंतु मी मागाशी आपल्याला 5 जुलै सांगितलेले 4-2 दिवस मागे पुढे होतील, पण निश्चित प्रकारे माझ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी ही लवकरात लवकर देण्याचा निर्णय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, एकनाथजी शिंदे साहेब असतील, सुनेत्रावहिनी पवार साहेब असतील यांच्या नेतृत्वाखाली घेतला जाईल। त्याबद्दल माझ्या शेतकऱ्यांनी त्या बाबतीमध्ये अजिबात हे करू नये आणि निश्चित प्रकारे काय नवीन निकष नियम काय शेवटी काही गोष्टी असतात। आज आमची अडचण नाही, परंतु शेवटी सगळ्या गोष्टीचा विचार करून सर्व कागदपत्र घेऊन त्या बाबतीमध्ये निर्णय घ्यावा लागतो। पण जरी 30 जून पूर्वी म्हणला 5 जुलै जरी म्हणलं असलं तर थोडा 4-2 दिवस इकडे तिकडे 4-2 दिवस होतील, पण कर्जमाफीचा निर्णय घेतला। पण सरकारची तारीख निश्चित नाही म्हटलं तरी चालेल आपल्याला। तारीख आमची निश्चित आहे राज्यपाल महोदय। आणि आता तुम्हाला मी सांगतो उद्याच कदाचित आपल्याला माहिती आहे की जे शेतकरी मोठे शेतकरी IT रिटर्न भरतात, इन्कम टॅक्स भरतात, पण त्यात त्यांचा ते शेतकरी कोण कोण आहेत त्यामध्ये यादीमध्ये आहेत का? शेवटी कुठली गोष्ट पडताळणी केल्याशिवाय ते आपल्याला ही घेता येत नाही। पण निश्चित प्रकारे या राज्यामधली सर्वात मोठी ही कर्जमाफी आणि सर्वात जास्त शेतकऱ्यांना ही कर्जमाफीचा लाभ मिळेल। खूप खूप धन्यवाद मामा। हे ते राज्याचे कृषी मंत्री की राज्यपालांची स्वाक्षरी होताच तात्काळ शेतकऱ्यांना कर्जमाफी आम्ही देऊ, सरकारची सर्व तयारी झालेली आहे। इन्कम टॅक्सची माहिती आम्ही घेतोय, जे शेतकरी इन्कम टॅक्स भरतात त्यांची माहिती आम्ही घेतोय आणि तातडीनं शेतकऱ्यांना कर्जमाफी केली जाईल असं आश्वासन भरणे यांनी दिलं। दत्तात्रय भरणे यांनी कर्जमाफी संबंधी अत्यंत महत्त्वपूर्ण जी माहिती आहे ती दिली आहे। NDTV मराठीच्या माध्यमातून तुम्हाला ही माहिती कळाली असेल, कारण बहुतांश शेतकऱ्यांचे हेच प्रश्न आहे की कर्जमाफीची तारीख सुद्धा जाहीर झाली परंतु खात्यामध्ये रक्कम आलेली नव्हती। याचे कारण त्यांनी सांगितले की ITRची जी माहिती आहे त्यांनी मागवलेली आहे, काही शेतकरी यामध्ये पात्र होते, त्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती लाभ तर मिळणारच आहे, सोबत काही जाचक अटी सुद्धा होत्या, त्या अटींमध्ये काही बदल करण्यात येत आहे। राज्यामध्ये जे पावसाळी अधिवेशन सुरू आहे त्यामध्ये पुरवणी मागणी देखील दिलेली आहे। या कारणाने ज्या शेतकऱ्यांना 50,000 रुपये मिळणार होते त्या शेतकऱ्यांना आता 2 लाख रुपये मिळणार आहे। आणि रोहित पवार यांनी सुद्धा आंदोलन पुकारलेलं होतं आणि त्या आंदोलनामध्ये त्यांनी सुद्धा हा मुद्दा मांडलेला होता की अटी रद्द करण्यात याव्या आणि प्रति शेतकरी 2 लाख रुपये जे कर्ज आहे ते माफ करण्यात यावे आणि त्यांना जे अनुदान आहे त्यांच्या खात्यामध्ये त्वरित जमा करण्यात यावे। यासाठी जी शेतकरी कर्जमाफीची तारीख होती ती पुढे ढकलण्यात आलेली होती। फायनली याला मंजुरी देखील मिळालेली आहे, परंतु राज्यपालांची सही बाकी अशी सुद्धा हे सांगत आहे। पण शेतकरी या योजनेत आधीपासूनच पात्र होते, त्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम पडायला सुरुवात होत आहे। म्हणजे काही शेतकरी होते 36 लाखाचा जो आकडा होता, जे अपात्र ठरत होते त्यांची पुनर्पडताळणी ती केली जात आहे, त्यांना सुद्धा योजनेमध्ये आणले जात आहे, जेणेकरून त्यांच्या खात्यावरती सुद्धा जे प्रति 2 लाख रुपये ते सुद्धा त्वरित जमा करण्यात येणार आहे।